नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये भीषण स्फोट झालाय। स्फोटामध्ये 6 ते 7 नागरिक गंभीर भाजलेले आहेत तर 8 जण किरकोळ जखमी झालेत। डिझेल ड्रमवरून गाडी गेल्यामुळे ड्रम फुटला आणि त्यानंतर जवळच सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरती हे डिझेल उडाल्यामुळे स्फोट झाला। जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एक भीषण स्फोट झाला। हा स्फोट कशामुळे झाला तर एका डिझेलच्या ड्रमवरनं गाडी गेली, त्यामुळे तो ड्रम फुटला आणि जवळच सिगारेट पिणाऱ्या एका व्यक्तीच्या अंगावरती डिझेल उडालं आणि त्याचा भडका उडाला। सर्व जखमींवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 6 ते 7 नागरिक यामध्ये भाजले तर 8 जण किरकोळ जखमी झालेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये डिझेलच्या टँकचा स्फोट झालेला आहे। एक छोटी कॅन त्या ठिकाणी होती आणि त्या कॅनचा अचानकपणे स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये या परिसरामध्ये असलेल्या 15 ते 16 नागरिकांना गंभीर इजा झालेली आहे। यातले 5 ते 6 जण हे गंभीररित्या भाजलेले आहे आणि या भाजलेल्या नागरिकांना आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। जिल्हा रुग्णालयातला हा बर्निंग वॉर्ड आहे, जळीत कक्ष आहे, ज्या ठिकाणी आता या सगळ्या रुग्णांवरती उपचार केले जात आहे। 6 ते 7 जण जे आहे ते गंभीररित्या भाजले गेलेले आहे आणि गंभीररित्या भाजल्या गेलेल्या या 6 ते 7 जणांवरती नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार जो आहे तो केला जातो। ही घटना नेमकी कशी घडली हे प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते। नेमकं काय त्या ठिकाणी घडलं आणि कशी ती आग लागली? ती आग लागण्याचं कारण असं होतं की एक डिझेल कॅन होती, तर झाडं तोडण्याचं काम चालू होतं सातपूर प्रभागात। तर झाडे तोडत असताना त्या भागात एक डिझेल कॅन होती, त्याच्यावरून एक गाडी गेली। डिझेल कॅन ही रस्त्यात पडली होती, कोणाची होती काय होती हे काही सांगू शकत नाही त्या गोष्टीला, पण मग त्यात डिझेल कॅन फुटली एक गाडी गेल्यामुळे आणि तिचा ब्लास्ट जो झाला तर समोर एक वयस्कर वृद्ध माणूस होते, ते बिडी पित असताना त्या आग पेटली तिथे त्या बिडीची आणि ते डिझेल जेव्हा होतं ते आजूबाजूच्या जेवढ्यावरती उडालं ते जवळजवळ 14 ते 15 जणांवरती उडवलंय। त्याचे 7 ते 8 जण गंभीर जखमी आणि बाकीचे व्यवस्थित आता त्यांना चालतं वगैरे येते, पण मग थोडं बंद झालेलं आहे, त्यांना थोडंफार भाजलेलं आहे, त्यांना भाजलेलं नाही असं काही नाही। 14-15 जण भाजलेले, त्यात 7 जण जास्त गंभीर जखमी। नाही, लहान मुलं एकच आहे त्याच्यात, पण त्याला एवढं काही नाही, पण बाकी सगळे मोठे मुलं वृद्ध माणसं जास्त आहे आणि वयस्कर माणसं। बाजाराचा परिसर येतो, पुलाच्या शेजारी काठी राहणारे लोक आहे ते, तर ते पावसामुळे ते झाड पडू नये त्यासाठी त्यांनी वृक्ष तोडण्याचा निर्णय घेतला होता आणि ते वृक्षाचा आणि याचा काही भाग काहीच नाही आहे, ते अपघात येतो। हां, ते डिझेल कॅन वेगळ्या गोष्टीने फुटले आणि ते फक्त झाडं तोडायचं हेच काम चालू होतं, त्याच्यामुळे सगळे लोक तिथे उभे होते, हो एकत्र जमलेले होते असं। आपण बघतोय नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आता या सगळ्या रुग्णांना जे आहे ते उपचारासाठी दाखल केलं जातं आहे। जिल्हा रुग्णालयातले सगळे कर्मचारी जे आहे ते त्यांच्यावरती उपचार जे आहे ते देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आतापर्यंत 4 ते 5 रुग्णांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। इतर रुग्ण जे आहे त्यांना देखील या ठिकाणी आणलं जातं। ही दृश्य आहे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आतमधली। हा सगळा बर्निंग वॉर्ड आहे आणि ज्या ठिकाणी ही सगळी कारवाई जी आहे ती डॉक्टरांकडून केली जाते। या सगळ्या रुग्णांवरती आता उपचार जे आहे ते करण्याची कारवाई केली जाते। मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत अधिकृत माहिती जी आहे ती पोलिसांकडून प्राप्त नाही। मात्र प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलेलं आहे त्या माहितीनुसार सातपूर परिसरामध्ये एका पुलाजवळ एक टँक होती डिझेलची, ती अचानकपणे शेजारून गेलेल्या गाडीमुळे फुटली आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक माणूस सिगरेट पीत होता आणि तो सिगरेट पीत असल्यामुळे ज्या फुटलेल्या टँकचा स्फोट झाला त्या डिझेल जे आहे ते या लोकांच्या अंगावर उडालं आणि त्यानंतर अचानकपणे मोठा भडका उडाला आणि हा मोठा भडका उडाल्यानंतर यामध्ये 6 ते 7 जण जे आहे ते गंभीर जखमी झालेले आहेत, तर इतर 8 ते 10 जण किरकोळ स्वरूपामध्ये जखमी झालेले आहे। सगळ्या जखमींवरती आता रुग्णालयामध्ये उपचार केले जातात। इतर जे किरकोळ जखमी आहे त्यांना इतर खाजगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडून केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।